सिल्लोड सोयगाव आमदारांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा. लोकसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या शासकीय कामांशी संबंधित तक्रारी व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शासकीय योजनांमध्ये पैसे मागितल्याच्या आरोपांवर आमदार सत्तार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. पंचायत समिती सिल्लोड येथे झालेल्या लोकसंपर्क बैठकीत घरकुल, रोजगार हमी योजना, वैयक्तिक सिंचन विहीर, गाय गोठा, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले. प्रत्येक तक्रारीची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. बैठकीदरम्यान काही लाभार्थ्यांनी घरकुल, मनरेगा, सिंचन विहीर आणि इतर योजनांच्या लाभासाठी काही अधिकारी व कर्मचारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर आमदार सत्तार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. गरीब नागरिकांची अडवणूक किंवा पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक अर्जांवर जागेवरच निर्णय घेण्यात आले तर उर्वरित प्रकरणे निश्चित कालावधीत निकाली काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी नागरिकांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर येत्या सोमवारीपर्यंत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच हा लोकसंपर्क उपक्रम दर शुक्रवारी सिल्लोड आणि दर शुक्रवारी सोयगाव येथे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सामान्य नागरिकांच्या समस्या शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांशिवाय एकाच ठिकाणी सोडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या लोकसंपर्क उपक्रमात भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या कडक भूमिकेची चर्चा परिसरात होत आहे. एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड. आणि रेग्युलर आपल्या ऑफिस मध्ये भी जे कामं शिवसेना भवन केल्या जातील तसा व्हिडिओ साहेब आज ज्या लोकांची कामं सांगतील ते कामं नाही झाले तर मग कोणत्या कर्मचाऱ्यावर, कोणत्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करावी हे आपण भविष्यामध्ये करू. कुठेही कोणत्याही कामासाठी 1 रुपया कोणी घेणार नाही, तुम्ही कोणाला देणार नाही. 2-2 वर्ष 3-3 वर्ष पैसे देणार नाही. त्याच्या गरीब माणसाने काय करायला पाहिजे? लगेच काही तुमचं नाव लिहिलं गेलं या आठवड्यामध्ये नाही आलं तर पुढची कारवाई मी करत. सर्वात पोरगा माझा बोला सर. त्याचे 3 नाव होते, असलम शेख महम्मद आणि दौलत अमदर.